यावेळेला पण बघितलं तर ज्या वेळेला ड्राईव्ह केलं गेलं होतं ना, तर थोडंसं धोकादायक एक धाव मात्र घेतली या पहिल्या चेंडूवर. यावेळेला पाहिला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे आणि विकेट किपर तिथे आले, झेल मात्र कलेक्ट केलाय, विकेट डाऊन झाली आहे. पहिला मोठा धक्का मात्र इथे लागेल एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला. ओढा वाढगो तरी नवे पोरींवर लाईन मार ताताल ओठणारे ओठाले दात बांडगे पोरींवर टाकतो हात हाताला धर तुझे पायला धर वाढगो उचलून पोते बर. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज जिथे बाद झाला आणि पहिला फलंदाज आपण बघितलं तर गौतम नावाचा खेळाडू तिथे बाद झालाय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर इथून क्रिकेट ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न मोठा होता, त्यांचा सातत्याने क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले देखील जात आहेत, परंतु यावेळीला पण बघितलं ना तर मग काय घडलं गेलं तर ज्याप्रमाणे एक शॉट्स मात्र सिलेक्शन चांगलं करायचं होतं परंतु ते चांगलं झालं नाही आहे. आणि आभार व्यक्त करतोय रघुनाथजी जोगारी साहेब, सुनीलजी बागी साहेब, कृष्णाजी लोखंडे साहेब आणि नक्कीच संतोषजी डोंगरे साहेब आपण आले. हां, मॅडम द मॅचचा पुरस्कार दिला आहे नक्कीच. आणि हे पाहुणे रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि ज्याप्रमाणे जर विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ ही मॅच आहे ती एक रोचक मॅच कदाचित बघायला मिळू शकते आपल्याला. त्या मॅचमध्ये जर जवळजवळ नजर टाकली आपण ना, एन्जॉय ग्रुप बेलकडे हा संघ एक नवीन संघ या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे आणि या संघाच्या माध्यमातून अपेक्षित चांगली कामगिरी देखील होताना पाहायला मिळाली आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, मात्र चांगली फिल्डिंग. कदाचित ॲक्युरेट थ्रो यायला हवा होता, तसा नाही आलाय. आता पंचांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय आणि प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मात्र त्याने तिसऱ्या अंपायरचा मात्र इथे डिमांड केली आहे. DRSचा वापर केला जाईल पाहावं गेला, कारण की पंचांच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे आणि त्या शंकेचं निवारण इथून केलं जाईल. येस, इट इज आउट. फलंदाज बाद आहे कारण की रेषेवर बॅट होती. कारण की जेव्हा आपण पाहिलं की जेव्हा रेषेवर बॅट होती, जर रेषेच्या आतमध्ये असतं तर बेनिफिट डाऊट आपण बघितलं की फलंदाजाला मिळालं असतं, परंतु नक्कीच रेषेवर बॅट असल्या कारणामुळे मात्र आपण पाहिलं की तत्पूर्वी हा चेंडू यष्टांना मात्र हिट केला होता आणि ते कारण पाहिलं आपण तरी ते मग फलंदाज इथे बाद हा होत असताना पाहायला मिळतोय. कारण की जी लाईन असते अनेक वेळा आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघितलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळालं. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन दुसरी. थँक्यू डीजे. महेशला परतावं लागलं. धोका होता तिकडे, जोखीम भरी धाव होती, परंतु चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिली भर पडले 5 रन्स. यावेळेला हवाई हल्ला केला, हवेत चेंडू उंचावलाय, फिल्डर आहे तिकडे, फिल्डर मात्र बनतील यावेळेला प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू फाटवून दिलाय सरळ 6 धावांसाठी. ह्यूज अँड मॅसिव्ह बिग हिट, 6 धावा, सिक्सर.
धावसंख्या आपण बघितली तर 11च्या घरामध्ये आता प्रवेश मिळवते. आदेशवर आक्रमण झालंय. हा चेंडू तेज तर्रार देखील पाहायला मिळाला. थोडे विकेट किपर चुकले परंतु आदेश नाराज होताना देखील पाहायला मिळाले. षटक आपण बघितलं पहिलं समाप्त होत असताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे आपण बघितलं की मग टीमची टोटल आहे 11वर थांबले. परंतु एक षटकार पडला, 2 विकेट सुद्धा आले. नुकसानी देखील झालं, फायदाही देखील झालाय. परंतु आणखी मोठा फायदा करायचा आहे ना तर मग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगला खेळ मात्र आता करावा लागेल, उंच व्हावा लागेल. घेऊ डीजे ब्रेक, डीजेला देऊ संधी आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात ओरी येशील का तडपणाचा वालू नाचून नाचून पुता लागली तूर थाली गावन वाजाय लागली तूर थाली गावन वाजाय वाजव तार करी तारपान चल जाऊ तारपानाचा वाजव तार करी तारपान चल जाऊ तारपान. थँक्यू डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि नक्कीच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नावांची स्पर्धा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. बॉलिंग ट्रॅकवर आता दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. ते म्हणजेच किशोर हरवटे. ज्या परीने म्हटलं जातंय ना की जर तुम्ही कोंबड्याच्या संगतीत राहाल तर खुराड्यात राहावं लागेल आणि जर तुम्ही गरुड्याच्या संगतीत राहाल तर उंच भरारी घ्याल. आणि उंच भरारी घेण्याच्या अनुषंगानं मात्र आपण पाहिलं तर इथून मात्र आत्ता पुढचा विचार असेल. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं आकाश. दीपेश नॉन स्ट्राईक एंडकडे पाहतोय. दीपेश होता स्ट्राईक एंडकडे. हलक्या हातानं चुकीचं मित्र म्हणजे शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि तेच शॉर्ट सिलेक्शन मात्र घात करून जातोय. फलंदाज बाद होईल. एन्जॉय ग्रुप बेलगडी संघाला मात्र धक्का लागेल, महत्वाचा परतावं लागेल काढूला डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. नितेश आपल्याला पाहायला मिळालंय. दीपेश स्ट्रायकिनकडे आपला स्टंप, अंपायर स्टंप बघा नॉन स्ट्रायकिनकडे. चर्चा इथे नक्कीच होणार आहे कारण की आता नितेश नॉन स्ट्रायकिनकडे आपल्याला पाहायला मिळतात. विश्लेषण करायचं झालं तर चांगला खेळ आता या 2 खेळाडूंनाही खेळावं लागेल. मिस केलं या वेळेला पाहिलं आपण तर LBW बिग 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 विकेट. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक महत्वपूर्ण धक्का एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाला मैदानाच्या मध्ये बसत असताना पाहायला मिळतोय. हलू हलू चलणार मला घबरव वालसेना माल पडशील हलू चलणार मला घबरव वालसेना माल पडशील गाडी खडाखड चालव राजा. थँक्यू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना पाहायला मिळतात मिस्टर अजय आणि नितेश हे नॉन स्ट्रायकिंगकडे आहेत. किशोर हरवटे यांचं षटक आपण पाहिलं दुसरं आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या
परंतु या षटकामध्ये आलेल्या आत्तापर्यंत धावा आपण बघितल्या ना तर 2 मध्ये 1 आणि हे कुठेतरी चित्र आहे थोडंसं बदलण्याचा प्रयत्न ठेवणारे खेळाडू जे आपण पाहतोय सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडकडे उभे आहेत, ज्यांना आपण पाहिलं मिस्टर नितेश. अगदी कमी वयामध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. अगदी कमी वयामध्ये आपण बघितलं तर कामन विभागातील एक मोठा संघ म्हणजेच टीम 94 कामनचा हिस्सासुद्धा राहिले गेलेत आणि त्या संघातून चांगलं परफॉर्मन्स करताना देखील आपण त्यांना देखील पाहिलं आहे. त्याचप्रमाणे जर विचार केला तर मग बेलकडी विभागातील आणखीन खेळाडू आपण बघितलं तर अक्षय कोल्हा यांचा सुद्धा उल्लेख केला जातोय. टीम 94साठी ते सुद्धा चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. तो सध्या तरी या टीममध्ये नितेश यांच्याकडे पूर्ण लक्षही असणार आहे. मिस टायमिंग शॉट हवेत आहे टॉप एज आणि विकेट आणखीन मिळते इथे. या षटकामध्ये दुसरी सफलता मिळवून दिली मिस्टर किशोरने. अडचण मात्र कायम. धावसंख्या स्थिर 12. धक्का क्रमांक आपण पाहिला तर 4 एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतो ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग विकेटवर विकेट आत्तापर्यंत आपण बघितलं की 4 विकेट गमावलेले आहेत आणि त्यामुळे नुकसान मोठं देखील होत असताना पाहायला मिळते की 5 विकेट गमावलेत. जवळजवळ ही 5वी विकेट जी नुकतीच गमावली होती आणि त्यामुळे आत्ता पण जवळजवळ थोडं अडचण आलेली आहे. हे चित्र आता दिसतंय पूर्णपणे आपल्याला समोर एन्जॉय ग्रुप बेलकडी संघासाठी. परंतु त्या अडचणीवर मात करण्यासाठी एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हा फटका हवेत आहे, थोडा लांबून खेळला गेला होता. अगदी बॅटच्या वरच्या भागावर लागून चेंडू लॉंगलेगच्या दिशेने रवाना झाला. तिकडे धावा 2 मिळतील आणि या 2 धावांनी टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 14 या आकड्यावर पोहोचली गेली आहे आणि या 14चं जर विश्लेषण करायचं झालं तर मग त्याच्यामध्ये योगदान आत्तापर्यंत सिंगल डबल चौकार षटकार आपण पाहिले होते पहिल्या ओव्हरमध्ये आदेशच्या विरोधात. पण त्यानंतर आपण बघितलं की हे जी विकेटचा जो सिलसिला सुरू झाला आहे ना तो विकेटचा सिलसिला मात्र नक्कीच कुठेतरी थोडा अडचण निर्माण करतो एन्जॉय टीमसाठी. ऑन साईडला खेळलेला फटका पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केलाय तिकडून धावा मात्र मिळतील. यावेळेला पाहावं लागेल की ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन्स मिळतील. नितेश मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा देखील प्रयत्न करत होते परंतु त्यांनी पाहिलं की इथून नक्कीच संधी आहे. संधीचं केलं सोनं. इथून आपण बघितलं तर जवळजवळ षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 विकेट आपण बघितले आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 5 धावा. नितेश स्ट्राईक एंडकडे असतील. आता बॉलिंग ट्रॅकवर येतील दीपेश वळवी यांना पाहतोय आपण. काहीतरी माता ससपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना नितेश ऑन साईडला खेळलेला फटका अगदी अलॉंग द कार्पेट. धाव 1 मिळाली. दुसरेचा प्रयत्न नाही आहे. त्यांना जाणीव आहे कारण की इथे 1 धाव मिळाली त्याच्यावरच आपण समाधानी राहू कारण की एक्स्ट्रा जर घेण्याचा प्रयत्न केला तर उलट पडू शकतंय आणि ते चित्र त्याने दर्शवलं गेलं. संयम ठेवला स्वतःवर परंतु ज्या वेळेला संयम ठेवल्यानंतर उर्वरित खेळ मात्र त्यांना योग्य रीतीने साथ सुद्धा द्यायचा आहे. आणखी टाळी एका हाताने वाजत नाहीये मित्रांनो. त्याच्यासाठी दुसरा हात सुद्धा पुढे येणं गरजेचा बाब असतो ना. तशाच प्रकारचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता मिस केला गेला आणि मग इथून आपण पाहिलं लेग बायचा इशारा मिळेल कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं जर टाळीचा उल्लेख करायचा झाला तर एका हाताने वाजत नाही कारण की दुसरा हात पुढे आल्याशिवाय टाळी वाजणार नाही. तशाच प्रकारे क्रिकेट आहे.
कारण की एखादा खेळाडू फक्त नक्कीच खेळ करतोय म्हणून आपल्या संघाचा धावफलक सुद्धा होणार नाही आहे, पार्टनरशिप होणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला योग्य साथ मिळाली तरच पार्टनरशिप ही मोठी होताना पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड, यावेळेला बिग विकेट, नितेश इट्स आउट. मोठा धक्का एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाला. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय Thank you, घराने DC, किनाऱ्याला, पाणी पडतंय अनंताजी महाली घराने साहेबांचे दीपक किनाऱ्याला, माना दरम्यान पाणी झालेल्या पडतंय दुपारच्या सत्रामध्ये घराने मनपूर्वक हार्दिक किनाऱ्याला. स्वागत असेल त्यांचंही देखील. ज्याप्रमाणे आपण बघितलं की क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 आज दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरा दिवस म्हणजे जवळजवळ जसं जसं ही स्पर्धा आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल ना, तसं तसं आपण बघितलं तर मग प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने या स्पर्धेला मात्र, त्याचप्रमाणे आमचे पाहुणे आपण पाहिलं तर जे शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग मंचावर जागा नसणार आहे, खचाखच हे मंच मात्र होताना देखील पाहायला मिळेल. अमित नवीन बॅटर, सहा गडी आतापर्यंत गमावलेत 18 धावसंख्येवर. तिसरं षटक आहे. आता बॅटिंग कोण चांगली करेल आता हा मोठा प्रश्न निर्माण झाला असेल एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाच्या खेम्यामध्ये. डेफिनेटली आता त्यांना एन्जॉईंग मुवमेंट मात्र शोधायचं असेल तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. फटका हवेत आहे परंतु ताकद तितकी नाहीये. फिल्डर दुरून आले, झेल ड्रॉप झालाय तिकडे. झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिलं की 2 धावा देखील मिळतील आणि या 2 धावांनी मात्र संघाचा फायदा होईल. कुठे नुकसान व्हायला हवं होतं परंतु मी तर म्हणेन की मोकळा श्वास देखील घेतला असेल डगआउट मध्ये. आता डगआउट हाच विचार करत असेल की इथून आमचे जे खेळाडू आहेत ना, कसंही करून एक चांगला सन्मानजनक टोटल उभा करू दे, जेणेकरून आम्ही एक चांगली फाईट करू इथे. परंतु ती फाईट किती यशस्वी होईल पाहावं लागेल. हा चेंडू पाहिला पण तर थोडा स्लो आला, धीमा आला आणि त्यामुळे थोडं खेळणं कठीण गेलं फलंदाजाला. परंतु एक संधी निर्माण झाली, एक धाव चोरण्याची धाव आणि चोरली देखील तिकडे. आपण बघितलं तर मग जवळजवळ टीमच्या टोटलमध्ये आता जे काय मिळते त्यांनीच मात्र आता इथून आपली गरज पूर्ण होत असताना पाहायला मिळते. कारण की सिंगल आणि डबल त्याच धावा येत आहेत. चौकार षटकार सोडले पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मग आता चौकार आणि षटकारांचा जो दुष्काळसा आपल्याला नक्कीच पडताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण बघितलं तर हा विषय थोडा गंभीर बनवू शकतोय. जवळजवळ या मैदानावर ना तुम्ही 30चा जरी पल्ला इथे नक्कीच गाठायला हवा आहे. जर तुम्ही जवळजवळ 30च्या जवळ जर धावफलक जात आहे तर मग आपण पाहतोय इथून धावफलक मोठं सुसज्ज मात्र यायला हवं, करायला हवं. आणि विश्लेषण करायचं झालं तर मग बॅटिंग चांगली कोण करेल आता हा मोठा प्रश्न निर्माण आहे, पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेला मिस टायमिंग शॉट आहे, पाहावं लागेल. चेंडू आणलाय तिकडे. हा नक्कीच नक्कीच असं चित्र दिसत होतं की कदाचित डिक्लेरेशन मध्ये जातंय की काय, परंतु एकदा मी आली. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये आपण बघितलं तर 22 धावा फलकावर देखील पाहायला मिळत आहेत. आणि या 22 धावेने विश्लेषण करायचं झालं तर मग 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि या जवळजवळ आपण बघितलं तर ज्या धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत ना, कुठेतरी थोडासा आधार आहे, परंतु त्या आधाराला मजबूत करायचं असेल तर मग येणाऱ्या 6 चेंडूमध्ये ना इथून चांगल्यात चांगल्या धावा मात्र जोडाव्या लागतील. आणि त्या चांगल्या धावा नक्कीच जोडण्यामध्ये यश मिळेल का? मैदानाच्या आतमध्ये आहेत दिनेश आणि अमित, परंतु बॉलिंग ट्रॅकवर कोण येईल? जाऊया आमचे ऑपरेटर डिझे ऑपरेटर अनितकडे, त्यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मग मॅचमध्ये कमबॅक करूया. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. इथून आपण बघितली तर या ओव्हरची, आणि त्यामुळे आपण बघितलं ना की इथून एक्स्ट्रा रन्स
एक्स्ट्रा रन्स मध्ये कसं असणार आहे माहिती आहे का मित्रांनो, बाबळीच्या काट्याप्रमाणे तुम्ही जेव्हा चेस करण्यासाठी जाते ना, मग तेव्हा शेवटच्या क्षणाला एक एक धाव तुम्हाला टोचत असते आणि मग कदाचित ते एक्स्ट्रा रन्स तुम्हाला देखील टोचणार. बॅट चिकट हवेत आहे, मात्र विकेट किपर आदेश कोणती चुकी नाही करणार यष्टांच्या मागे. झेल त्याने पकडलाय, विकेट डाऊन होईल. 7वा धक्का एन्जॉय ग्रुप टीम बेलकडीला. अडचण मात्र याही षटकामध्ये पुन्हा एकदा वाढवले गोलंदाजाने. किरणने परतावं लागेल फलंदाजाला माघारी डगआउटच्या दिशेने. पिया ना पिया. आपले हो ओढीच पेव न मंगा शिवून घेऊ. जग गडाड नाही जगडाड, जग गडाड नाही जगडाड, आबूट निघलाय झाड. थैंक यू डीजे. मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा जो सामने बच्चे लोग बैठे हैं ना उनसे कि आपको पर्दा पकड़ के नहीं बैठना है, पर्दा छोड़ देना है. पर्दा ऊपर नीचे कर रहे हो क्योंकि वहाँ पे सामने कैमरे में वो बहुत ही ख़राब दिखाई दे रहा है नज़ारा, तो अब ऐसा मत कीजिए, मैं रिक्वेस्ट करूँगा आपसे. 7 गडी गमावले, 23 धाव फलकावर. अमित आणि जयेश. आता जयेश आले तर नुकतेच मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल नक्कीच ऑफस्टंपच्या अगदी जवळून वेगाने जाणारा पाहायला मिळाला. पंच नक्कीच चेक करतायत की पिचिंग चेक करायचे आहे की मग दिशा चेक करायची आहे. दिशा चेक करायची आहे, वाईटची दिशा आहे का पाहावी लागेल आता. या सिटीचं वाईट बॉल, कारण की जेव्हा अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू आपण बघितला तर रेषेवरून ट्रॅव्हल झालाय आणि वाईट चेंडूची मात्र नोंद मात्र इथे होत असताना पाहायला मिळते. अक्रॉस लाईन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव फलक वाईटने आपण बघितलं होतं तर 24 वर. त्यानंतर या बॉलने थांबलाय. 24 धावा फलकावर आहेत. हे षटक शेवटचं आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्त होतील ना तितक्या धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण काय खेळला जातोय, पॉइंटला फिल्डर आहे, चांगला कॅच मात्र पकडला गेलाय. जिथे आपण बघितले तर सिनियर खेळाडू होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन. विकेट डाऊन, आणखीन एक धक्का 8वा एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला. थँक्यू. विश्लेषण करायचं झालं तर इथून मग 24 धावसंख्येवर 8वा धक्का लागलाय. 4 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. आता कोणते खेळाडू येतील मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला खेळ करतील. आज अपेक्षा येत होती की मग एन्जॉय ग्रुप आज चांगलं क्रिकेट या मैदानावर खेळेल, परंतु तसं काही होताना पाहायला मिळालं नाही. अशोकजी बिमरा, मनपूर्वक स्वागत असेल आपलं देखील पुन्हा एकदा या मंचावर, या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये. 2 चेंडू फेकून जवळ झालेले आहेत आत्तापर्यंत. इथे ऑपरेट नाही केलं. डेफिनेटली आपण बघितलं की इथे विकेट गेला म्हणजेच 3 झालेत. चांगला फटका, चांगला फटका आहे. चांगल्या फटक्यामध्ये चांगल्या धावा देखील आहेत. अगदी मौल्यवान या धावा आहेत. 4 धावा.
अगदी धावांचा नक्कीच आपण पाहिलं दुष्काळ पडला होता आणि योग्य क्षणाला मात्र इथे चौकार आलाय. दिलासा देईल, आधार देईल हा चौकार आणि या चौकाराने टीमची टोटल मात्र 28 चक्रामध्ये पोहोचली आहे. दोन कर्णधारांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि कृपादेवी बॉयज उमराले, चला त्वरित यायचं तुम्हाला टॉस बॉक्समध्ये, ही विनंती करतोय टॉस करण्यासाठी. एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमचे कर्णधार आणि कृपादेवी बॉयज उमराले. हा चेंडू पाहावा लागेल. पंच मात्र वाईट चेंडूचा इशारा मात्र पोहोचवतात आमच्यापर्यंत. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल या षटकामध्ये. चांगल्या धावा, 29 धावा फलकावर पाहतोय आपण. आणि कुठेतरी थोडंसं आपण बघितलं ना की मग मोकळा श्वास धरून घेतलाय. जो उल्लेख करत होते की 30 धावा यायला हव्या, दरम्यान चांगला फटका. हा जणू काही 440 वॉल्ट विजेचा झटका. हा आलाय षटकार. अगदी गरज होती त्या फटक्यांची आणि मौल्यवान धावा मात्र या षटकामध्ये जोडला जातात टीमच्या टोटलमध्ये. आणि या धावा मित्र म्हणेन ऊर्जा देणारं कार्य करतील एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाला. या षटकाराने टीमची टोटल पोहोचली गेली 35च्या आकड्यावर. चांगला शॉट एक्झिक्यूट केला गेला मिस्टर प्रणयने. आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करतोय. षटकार चौकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. पुढे एकदा चांगला उडवलाय या वेळेला देखील, मात्र चेंडू स्लो झाला. ओ हो, गलती से बडी वाली मिस्टेक आणि मिस्टेक महागात पडेल. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय चौकार. या चौकारानं धावफलक आपण पाहिलं 39च्या घरामध्ये पोहोचलंय आणि 40 धावांचा टार्गेट मात्र सेट झालं. क्या बात आहे, क्या कमबॅक केलं. गुड कमबॅक पाहायला मिळालं. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग आता लढाई ही बरोबरीची केली जाईल. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आपण पाहिलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक हा दुसरा दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षक मोठ्या प्रमाणे येत आहेत, या स्पर्धेला भेट देत आहेत. आज राजावलीवरून वैभव सोहळे आणि त्यांचे मित्र देखील इथे दाखल झालेत. वैभव, तुमचं स्वागत असेल. इन ॲक्शनमध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळते. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अनिकेत भोईर यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये आपण कमबॅक करूया. टीमच्या कॅप्टन तुम्हाला नम्र विनंती करतोय. अंकुश महालीरा आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. 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 धन्यवाद डीजे. टॉस करण्यासाठी विनंती करतोय अशोकजी भीमराव साहेबांना की आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉसची ओळख आहे, एका बाजूने हेड आहे, दुसऱ्या बाजूने टेल आहे. कॉल देईल नक्कीच कृपादेवी बॉयज उमराले, कारण की तो लवकर उपस्थित झाला होता इथे. टेल, यस टेल येते. दादा विनंती करतो आपण शुभेच्छा दोन्ही कर्णधारांना आणि विराजमान व्हा मंचावर. कृपादेवी बॉईज टॉस जिंकला गेला. नक्कीच कृपादेवी बॉईज उमराले टीमने काय निवडालं? क्षेत्ररक्षण. कशी तयारी केली या स्पर्धेसाठी खास तुम्ही? आहे तर रोजची प्रॅक्टिस असते मुलांची. आता बघूया, या ग्राउंडवर पहिल्यांदाच खेळतो आम्ही. याच्या अगोदर इकडे खेळलो नाही. बघू आता, या ग्राउंडचा अनुभव नाही जास्त आम्हाला, तर चांगला गेम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग जेव्हा आपण ग्रुपवर हा लॉट पडतो ना की सातेवलीची स्पर्धा, चर्चा भरपूर होते. चर्चा कधी ऐकली होती या स्पर्धेची तुम्ही? हो, खूप वेळा ऐकला. यांचं इकडचं आयोजन नियोजन आणि बक्षीस ट्रॉफ्या वगैरे खूपच चांगल्या आहेत. म्हणजे फक्त ट्रॉफ्या बघूनच मनामध्ये कसा वेगळाच आनंद झालेला आहे. क्या बात आहे. म्हणजे पाहिल्यानंतरच एवढी फिलिंग. मग आता कशा प्रकारे क्रिकेट खेळणार? क्षेत्ररक्षण निवडलंय, समोरच्या संघासमोर काय रणनीती वापरणार तुम्ही? बघूया, थोड्या जास्त आता या ग्राउंडवर आम्हाला जास्त अनुभव नाही, त्याच्या कारणाने म्हणजे कसं काय कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न तर आम्ही जरूर करू इकडे. मग आज तुमची काय प्लेइंग 11 बरोबर असेल की कोणता खेळाडू अनुपस्थित आहे? नाही, सर्व खेळाडू आहेत आमचे, सर्व पूर्ण आहेत.
नक्कीच आपण बघितलं तर मग बाबूदादांनी तुम्हाला संधी दिली, पहिल्यांदाच तुम्ही खेळताय, काय म्हणणार क्रांतीवीर बिरसा मुंडा सातेवली संघासाठी आणि बाबूदादांसाठी? त्यांचे आभार मानू आम्हाला इकडे खेळायची संधी दिली म्हणून. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. एमबी म्हणजेच महेश बाडांगे यांच्याकडे येऊया आपण. टॉस जिंकला असतं काय निवडलं असतं? शतरक्षण. तुम्हाला बॅटिंग करायची आहे या हंगामामध्ये, तुम्ही नक्कीच प्रयत्न करतायत, शोधतायत की ट्रॉफी कधी मिळेल आम्हाला, कदाचित आज तुमच्याकडे संधी आहे. काय वाटते तुम्हाला की कृपादेवी बॉईज उमराली संघासमोर खेळत असताना बॅटिंग करत असताना नक्कीच किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार? जसे 40 ते 45. ही स्पर्धे आज जवळजवळ आपण बघितलं तर तुम्ही खेळताय, तुम्हाला अनुभव आहे या स्पर्धेचा, तरी पण सुद्धा मी पुन्हा एकदा आज अपेक्षा ठेवेन की मग आजचं जे वातावरण तुम्ही आल्यानंतर पाहिलं कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर आहे वातावरण, म्हणजे थोडं आयोजन पण एकदम चांगलं वाटतं यात. पहिल्यापेक्षा ग्राउंडची दुरुस्ती केलेलं आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे. आणि ज्याप्रमाणे ट्रॉफीच्या बद्दल काय म्हणणार आपण? ट्रॉफी तर खूपच सुंदर आहे, तर जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे. ट्रॉफी बघितल्यानंतर असं वाटतंय ना की पहिल्या क्रमांकाची घेऊन जायची. इच्छा तर खूप होते, पण बघूया, प्रयत्न तर चालू आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील, बेस्ट ऑफ लक. नक्कीच. आणि देखील महेश बाणांगे यांची सुद्धा इच्छा आहे, कारण की खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या नाही आहे, तर मी विनंती करेन की जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी खुर्च्या खाली करून द्यावा, किंवा नक्कीच आमचे आयोजक असतील त्यांनी खेळाडू कक्षामध्ये जाऊन नक्कीच खुर्च्या खाली करून द्या. कोण गेलाय? अनिकेत, आपण दखल द्या, कारण की खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या नाही आहेत, आमचे खेळाडू बाहेर उभे आहेत आणि जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांना उठवा, खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या, अशी तुम्हाला नम्र विनंती करतोय. जाऊया आपण. चलो, मैं रिक्वेस्ट करता हूँ कि जो दर्शक कुर्सियों के ऊपर बैठे हैं उनसे मैं वो रिक्वेस्ट करता हूँ कि आपको वहाँ से कुर्सियों से उठना है, और जो हमारे खिलाड़ी है उनको बैठने के लिए जगह देनी है. मैच होती है शुरुआत. दोनों मंडप से मैं रिक्वेस्ट करता हूँ, दोनों मंडप में जो बैठे हुए दर्शक है उनसे मैं रिक्वेस्ट करता हूँ, हमारे ऑर्गेनाइजमेंट टीम वहाँ पे आ रही है 2 मिनट के अंदर. मॅचला होताना पाहायला मिळते सुरुवात. इथून आपण बघितलं तर पहिला बॉल वाईटच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला. जवळजवळ नितेश बॅटिंगमध्ये चांगलं कार्य त्याने करता आलं नाही. 7 मॅच 11 विकेट, आणि बेस्ट आपण पाहिलं तर मग 3 विकेट त्याने एका षटकामध्ये मिळवले, 4 धावा देऊन. चांगली इकॉनॉमी आहे, चांगली गोलंदाजी करू शकतायत. क्लीन बोल्ड या वेळेला चर्चा केली की चांगली करू शकता, आणि चांगलं केलंय, विकेट डाऊन केलाय, पहिला मोठा धक्का. बॅक टू द टक आउट. थँक्यू डीजे. हेलो हेलो, किरण चौधरी, हमारे तीसरे कैमरामैन ने पकड़ लिया आपको. आपको इधर आना है, मंच के ऊपर आना है, आप चुप नहीं सकते यहाँ पे. डॉन, हमारे डॉन भी आ चुके यहाँ पे. प्रवीण दादा, आपलं सुद्धा स्वागत असेल. या आकाश गोगलदर, आपलं सुद्धा स्वागत असेल. स्वागत से करेंगे सबका स्वागत. हमारे हिटमॅन है दीपेश. बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. केंद्रबिंदू बनलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा मिड विकेटला ना ते टेम्पो चाललाय बघा, त्याच्या मागे ऍक्टिव्हा उभी आहे, त्याचा आरसा आहे ना खूप त्रासदायक ठरतो. थोडा फिरवा कोणी असेल तर. समोर समोर आरसा फिर खूप त्रासदायक. हा तोच तोच, त्या बाजूचा, या बाजूचा. हा थँक्यू सो व्हेरी मच. नक्कीच सहकार्य केलं, आभार आपले. मला वाटतं एमबी टीम होती तिकडे. पहिला आपण बघितलं तर यापूर्वी विकेट डाऊन झाला होता, परंतु त्यानंतर इथे एक धाव मात्र नक्कीच येत असताना पाहायला मिळते आपल्याला. बॉल हवाय, बॉल हवाय. पहिली ओव्हर आहे, नवीन नवीन नवीन. हॅलो, हा ठीक आहे. तर इथे आपण बघितलं
डिक्लेरेशन मध्ये हा गेलेला चेंडू. हा बस बस बस. गायत्री माता ससुपाडा संघ आता इथून विचार काय करतोय तर नक्कीच चांगलं क्रिकेट आता कसं खेळायचं आहे हा विचार करेल. तर की किशोर यांना आपण बघितलं की बाद झालेत. नॉनस्टॅक कडे आपण बघितलं तर आदेश आहेत, ते या टीमचे हिटमॅन आहेत, चांगले हिटिंग करतायत. हो चांगला फटका, हवाई हल्ला, चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला. हा षटकार, उत्तुंग षटकार ठोकलाय. मात्र इथे मैदानाच्या मध्ये अगदी जानदार दीपेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. प्रवीणदादा वाडान म्हणजेच आमचे डॉन. यावेळेला उद्या इन ऍक्शन मध्ये खेळतील, परंतु यावेळेला ऍक्शन मध्ये काय घडलंय, ऍक्शन झाला होता रिॲक्शन होणारच. कारण की यापूर्वी ज्या फलंदाजाने मात्र षटकार ठोकला त्यालाच केलं इथे बाद. आणि इथेच म्हणतात ना टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर दिलंय. विकेट डाऊन केली आहे, परतावं लागेल दीपेशला डगआउटच्या दिशेने. विकेट मिळवले दुसरी या ओव्हरमध्ये. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण येतील. किरण यांची खेळी जर आपण बघितली ना तर एक दमदार खेळी. आई महामाई देवी चषक 2025 म्हणजेच जुचंद्र म्हणजे जवळजवळ खोपरेपाड्याच्या मैदानावर आपण पाहिलं काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. आणि ते किरण मात्र इथे दाखल झाले आता या मॅच मध्ये खेळण्यासाठी. पहिला चेंडू फ्लेक्सचा फटका पाहिला, अगदी शॉर्ट मिड विकेटला मिसफील्ड झाली आहे आणि एका हाताने फिल्डिंग झाली, परंतु दुसऱ्या बाजूने अडचण होती. बॅकअप व्यवस्थित नाही झाले नितेशच्या माध्यमातून. धावा मात्र 2 मिळाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोखीम असू शकतोय, जोखीम डेफिनेटली. आता पंचांच्या मनामध्ये शंका आहे आणि कदाचित बॅट फसलेली दिसते की काय असं चित्र जाणून आलंय. आता मात्र कदाचित मुश्किले वाढलेली आहेत आणि पाहावं लागेल की काय घडलंय इथे चित्र. डिसिजन इट इज आउट. कारण की लाईनीच्या आधी बॅट फसली तिकडे आणि तेच चित्र आपल्याला जर पाहायला मिळालं. चेंडू टाकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण बघितलं ना तर जवळजवळ 5. अगदी जी लाईन होती ना त्या लाईनीच्या इथे बॅट फसली, इन झाली नाहीये आणि तीच शंका पंचांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाली. फलंदाजाला सुद्धा तीच जाणीव झाली. कारण की गरज नव्हती अर्ध्या क्रीजवर येऊन परतण्याची. कारण की जवळजवळ मी तर म्हणे प्रयत्न करायलाच नव्हता असायला हवा. कारण की जर तुम्ही थांबले असते तर मग इतका जोखीम मात्र या अंगाशी आलं नसतं. आणि मात्र आपण बघितलं की जिथून बॅट आहे ना ती रेषेच्या अगदी जवळ फसली आहे आणि हे कारण
परतावं लागते हताश मनाने. नवीन फलंदाज दत्ता मांडवकर आपण पाहतोय या वेळेला चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केलाय. एक धाव मात्र मिळेल. तुमच्या टोटलमध्ये भर पडली आहे 11 धावा. ही सुरुवात आपण पाहिली आहे, म्हणजे जे लक्ष आहे ना गाठण्याच्या अनुषंगाने सुरुवात चांगली आहे. जवळजवळ आता 18 चेंडू आणि 29 धावा सामना जिंकण्यासाठी हव्या आहेत, परंतु या पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. घेऊ डिझे ब्रेक, डिझेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. KPM ट्रॉफी 2025 विश्लेषण करायचं झालं इथे तर मग जवळजवळ 18 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण आता राहिले या मॅचमध्ये. काहीतरी मात्र ससूपाडा संघ आपण पाहिला तर इथून थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळते. जो पण आदेश असतील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मित्र म्हणून त्यांच्याकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा असेल. मंचावर आपण पाहतोय प्रमुख पाहुणे आणि सध्या तरी आपण पाहिला देवजी महाली साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. संतोषदादा भक्ते यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं आहे, नक्की त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. प्रवीण दादांना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत आपण पाहायला मिळते ना सायकल या स्पर्धेसाठी खास, आणि प्रत्येक सीझनमध्ये त्यांच्या माध्यमातून सायकल दिली जाते. परंतु या वेळेला कॉलिंग मिस कॉलिंग झालंय. वाईट बॉल होता, परंतु आपण बघितलं की अतिरिक्त धाव सोडण्याचा प्रयत्न देखील होता आणि तो मात्र नाहक ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. दत्ताला परतावं लागेल घरच्या दिशेने. विकेटचं पतन इथे पाहतोय. धक्का क्रमांक 4. मोगऱ्याचा फुल भारी फुललाय ना इको मला पोशाख फुललाय. मोगऱ्याचा फुल भारी फुललाय ना इको मला पोशाख फुललाय. थँक्यू डीजे. न्यू बॅटर राजेश इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळलेला फटका राजेशने विचार चांगला दर्शवलाय, कारण की आदेशला स्ट्राईक दिली आहे. आदेशकडे चांगले शॉट्स आहेत, परंतु त्याला आतापर्यंत स्ट्राईक मात्र आपण पाहिली तर फक्त एकदा मिळाली होती, आणि नाही मला वाटते आताच मिळाली आहे, कारण की जवळजवळ जो सुरुवातीपासून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, परंतु त्याला स्ट्राईक कदाचित मिळाली नव्हती. आता मिळाले, परंतु फायदा घेतील का? चांगला इंटेंट दर्शवला गेला होता. लेगबायचा इशारा मिळेल. धाव मात्र 1 मिळेल. इथून एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 14 धावा फलकावर लागल्या गेल्यात, म्हणजे सामना जिंकण्यासाठी आपण पाहिले ना अजून सुद्धा जवळजवळ गरज असणार आहे, ती म्हणजे 26 धाव्यांची. चेंडू शिल्लक असतील 16. उपकर्णधार आहेत या संघाचे व्हाईस कॅप्टन, म्हणजेच आपण बघितलं तर राजेश, आणि एका बाजूने कॅप्टन म्हणजे आदेश. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आता मिळून या संघाला तारतील काय, आणि गरज आहे तारणहार बनण्याची. हो, थोडा आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. राजेशांचा प्रयत्न मात्र नाक ठरत असताना डॉट चेंडू मात्र येतोय. इथून विश्लेषण करायचं झालं तर मनेश यांचं षटक आत्तापर्यंत आपण पाहिलं तर भरपूर चांगलं देखील राहिलं आहे, कारण की ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जर विचार करायचा झाला ना तर त्यांनी पूर्णपणे खुल्या मनाने मात्र आपण पाहिलं तर खेळ मात्र करून दिला नाही आहे फलंदाजांना. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न नाही. आदेश मात्र आपण बघितलं की तटस्थ उभे आहेत, त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचं रिॲक्शन नाही आहे धावेसाठी, आणि मात्र आपण बघितलं की जो अंदाज मात्र दर्शवला गेला ना की सेम टू सेम मात्र
विराट कोहली कॉफी बुक स्टाईलमध्ये उभे आहेत, जे अनेक वेळा चित्र आपण भारतीय क्रिकेटसाठी बघितलं देखील असेल आणि त्या अंदाजामध्ये होते, कारण की त्यांना जाणीव होती इथून आपल्याला धाव नाहीये, धोका आहे, म्हणून त्यांनी मात्र कोणत्याही मात्र आपण पाहिले धावेसाठी पुढाकार घेतला नाहीये. चेंडू फेकून झालेत 4. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल, यावेळेला स्ट्राईक मात्र आदेशला आता मात्र मी येईल. कुठेतरी आपण पाहिलं तर लेगबायचा इशाऱ्याच्या स्वरूपाने धाव येत आहेत. मनीषचं षटक इकॉनॉमिकल, पहिल्या षटकामध्ये 11 धावा, परंतु या षटकामध्ये आत्तापर्यंत आलेल्या धावा आपण पाहिल्या तर फक्त 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 13 चेंडू आणि 25 हे समीकरण आता इथून राहिलेलं आहे. आदेश हा डेफिनेटली 4 धावा आल्यात, कारण की पहिल्या षटकामध्ये 11. हा चेंडू लेग स्टंपच्या अगदी जवळ फेकलाय, वाईटचा इशारा मात्र मिळेल. एका धावेचं तर मी म्हणेन दडपण कमी झालंय, आणखीन कमी करायचं असेल तर मग आता चांगला शॉट एक्झिक्यूट करावा लागेल आदेश यांना, कारण की 13 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण राहिलंय आता सामना जिंकण्यासाठी. अतिरिक्त उछाल, अतिरिक्त बाउन्स, डॉट चेंडू षटकाची समाप्ती आपण पाहतोय. ज्याप्रमाणे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा चेंडू अगदी उडवण्याच्या प्रयत्नात होते, परंतु सरप्राईज डिलिव्हरी, क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं अगदी बॅट आणि बॉडीच्या जवळ, म्हणजे बॅट आणि पॅडचं गॅप म्हणजे आपण बघितलं ना, ते थाय पॅडच्या वरून म्हणजे जवळजवळ आपल्या खांद्याच्या जवळून हा चेंडू गेला. म्हणजे 12 चेंडू आणि 24 धावा हवे आहेत आता सामना जिंकण्यासाठी. फलकावर लागलेल्या 16 धावा हे समीकरण रंगतदार झालंय. आता सरासरी प्रति ओव्हरमध्ये 12ची झाली आहे, परंतु सरासरी कमी करण्याचा प्रयत्न होईल का या मॅचमध्ये, हे चित्र आपल्याला बदलताना पाहायला मिळेल का. घे छोटासा डीजे ब्रेक, डीजेला संधी देऊया. कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर या स्थितीमध्ये आपण बघितलं एन्जॉय ग्रुप 15 जवळजवळ एन्जॉय ग्रुप 16 धावा केल्या होत्या, 5 विकेट, परंतु गायत्री माता ससूपाडा संघाने सुद्धा 16 धावा केल्यात, परंतु 4 विकेट. हा म्हणजेच जे गोलंदाजीचं विश्लेषण सुद्धा आपण बघितलं तर सेम चालू आहे. जवळजवळ आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा ससूपाडा टीमने सुद्धा 11 धावा खर्च केल्या होत्या आणि बेलकडी टीमने 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग ससूपाडा संघाने 5 धावा खर्च केल्या, तर मग एन्जॉय ग्रुपने देखील 5 धावा खर्च केल्यात, परंतु त्यानंतर चांगलं गुड कमबॅक केलं होतं. आता हे कमबॅक मात्र नक्कीच आपण पाहिलं इथून करतील का. राजेश स्ट्रायकेनकडे आता बॉलिंग ट्रॅकवर येतील गोलंदाज दीपेश. पहिला बॉल यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, कॅच पकडली आहे तिकडे, मात्र पाहतोय आपण विकेट डाऊन होईल आणि हताश निराश मनानं खेळाडूला परतावं लागेल राजेशला डगआउटच्या दिशेने. इथून आपण बघितलं तर विकेट डाऊन झाले पहिल्या बॉलवर. पहिला बॉल म्हणजे ज्याप्रमाणे हाताळण्याचा प्रयत्न केला होता, उडवण्याचा प्रयत्न देखील केला होता राजेश.
हलक्या हातानं ड्राईव्ह केला जात आहे. आदेशला स्ट्राईक दिलंय. ही आदेशला स्ट्राईक दिले म्हणजे चांगला फायदा होऊ शकतोय. कारण की आदेश या मॅचचं चित्र बदलू शकतोय. पहिला चेंडू फेस करत असताना राजेश घाटल यांनी मात्र आपण बघितलं एक धाव मात्र घेतली आणि नितेश काहीतरी सल्ला देत आहेत. जरा जास्त वेळ जातो या मॅच मध्ये, भरपूर वेळ गेला आतापर्यंत. मोठा फटका खेळ आहे, हवेत आहे चेंडू उंचावरून. हा चेंडू थेट निघून गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. अंपायरचा इशारा, अंपायरचा इशारा. काय 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 हालाय षटकार. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघारी घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघारी गायची नाही. थँक्यू डीजे. म्हणजे तुम्ही हे गाणं ऑन ठेवा, जसा वेळ मिळेल लगेच ऑन करा. डेफिनेटली आपण बघितलं तर षटकार अगदी गरज होती. 9 चेंडू आणि 17 धावा आता मॅच जिंकण्यासाठी. आदेशला स्ट्राईक मिळाल्यानंतर फायदा मोठा झालाय. चांगला ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, परंतु सरळ नकार दिलाय. जाणीव आहे त्यांना देखील, कारण की या वेळेला मी स्ट्राईक पासून दूर गेलो तर मग माझ्या संघासाठी मोठा खतरा येऊ शकतोय. आणि खतरा येण्याच्या पूर्वीच मी त्या खतऱ्याला मात्र सामना करेन आणि मात्र कुठेतरी निपटावण्याचा प्रयत्न देखील करेन, असे संकेत आदेशने दिलेत. शॉर्ट पिच, फ्लाइट, येस, वन बाउन्स ओव्हर ऑफ दी रोप. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. केपीएम ट्रॉफी मधला हा आलाय दमदार चौकार. घरची राणी तू तू बस्टार, तुझं पोरी माल आवडेस फार. मला घरची राणी तू तू बस्टार, तुझं पोरी Thank you. माल आवडेस फार. स्टार की सुपरस्टार, स्टार असू दे की सुपरस्टार, क्रिकेटच्या पटलावर सगळ्यांना मेहनत तर करावीच लागते यशस्वी होण्यासाठी. त्याशिवाय कोणी यशस्वी होत नाहीये. 7 चेंडू आणि 13 धावा सामना जिंकण्यासाठी गरज आहे आता गायत्री माता ससूपाडा संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसू शकतोय, फसलाय. हा फटका मी जर म्हणून चुकीचा निर्णय होता आदेशचा, कारण की मॅच क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु कदाचित हा एक बॉल खेळला असता तर फायदा झाला असता. झाले नुकसान. 6 चेंडू आणि 13 धावा. जाऊया डीजेकडे. पुढचे महिन्याची तारखला 12, कोकण येऊ परी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारखला 12, कोकण येऊ परी तुला मिलाया. पालघरचे बाजार आहे, मैत्रा पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे, मैत्रा झुमका घेऊन मला दे. थँक्यू डीजे. डीजे अनिकेत पण म्हणतात काय मला काय बुटा घेऊन दे, मला काय हे घेऊन दे, मला ते घेऊन दे. आताच्या पोरींचे पण नखरे कमाल आहेत. मोबाईल घेऊन दे, मला पर्स घेऊन दे, मला ड्रेस घेऊन दे, मला ही साडी घेऊन दे. परंतु जमाना बदलत चाललाय, तसं आपण बघितलं अपेक्षा सुद्धा वाढत चालल्या आहेत. आणि हा मोबाईल घेऊन जर द्या तर द्या, प्लस त्याच्यात मोबाईलचा रिचार्ज पण करा. म्हणजे सगळं करून सुद्धा आणखीन आपणच करा. मग करायचं काय. डेफिनेटली आपण पाहतोय यावेळेला आता 6 चेंडू असतील आणि 13 धावा. प्रेक्षक मोठ्या संख्येने. देखो दर्शक अभी भी वो पर्दे पे हाथ हटाना है, बाउंड्री के अंदर हाथ आ रहा है आपका. तेच तर रार चेंडू. आता पाहिलं आपण तर कुठेतरी आदेश यांना थोडंसं दुःख होईल डगआउट मध्ये गेल्यानंतर,
कारण की त्याने तो एक जर चेंडू खेळून काढला असता तर या षटकामध्ये मी तर म्हणेन ना कदाचित त्यांना फक्त 2 चेंडू चूज करावे लागले असते. आणि आता बघितलं मग तसं चित्र काही वेगळं बघायला मिळालं आपल्याला. आता 5 चेंडू आणि 13 धावा, परंतु हा फटका हवेत आहे. राजेशच्या माध्यमातून एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने होतोय, तीही पूर्ण झाली आहे. जवळजवळ 1 2 3 4 5 खेळाडू म्हणजे अर्धाच संघ एका चेंडूच्या मागे पळत होता, परंतु अखेर एकाला तिथे आपण बघितलं यश मिळालं. 4 चेंडूने 11 धावा. आता मॅच आपण बघितली आहे तर इथून पलटायची आहे ना तर एक मोठा फटका एक्झिक्यूट करावाच लागेल. आता कोणताही बॅटरला संधी मिळू दे, जर तसं कार्य नाही झालं ना तर मग मॅच लांब लांब आणि मग खूपच लांब जाईल. बघा आणखीन वेळ घेत आहेत आउट फेमध्ये. मी तर म्हणेन की जवळजवळ या स्पर्धेमध्ये ना सगळ्यात जास्त जर वेळ गेला असेल ना तर मग याच मॅचला गेलाय. किती वेळ गेलाय आपण पाहूया. डेफिनेटली 1 तास ऑलरेडी गेलाय या मॅचसाठी. बॅटची कडा आहे इथे. सिंगल सिंगल फक्त आलेली आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. आता सिंगल सिंगल करता मिंगल मात्र होत आहे, परंतु यावेळेला या सिंगलने ते मिंगल नाही होणार कारण की 3 मध्ये 10 आता हवे आहेत. इथे मोठा फटका मात्र खेळावाच लागेल. इथून षटकार किंवा चौकार आता ठोकावेच लागेल तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर, परंतु ते कार्य करेल कोण. तेच तर राड चेंडू फेकलाय परंतु दिशाहीन आहे. वाईट चेंडू आहे. 9 आता धावा हव्या असतील. जे कार्य आपण बघितलं होतं ना जवळजवळ 10व्या क्रमांकावर येऊन प्रणयने केलं होतं ना ते कार्य करावं लागेल. आता 3 चेंडू आणि 9 धावा. हा ड्राईव्ह केलाय परंतु सिंगलच आलंय पुन्हा एकदा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. मग आता काय झालंय तर मग राहिले 2 चेंडू आणि 8 धावा. जो सामना आपण बघितला होता कदाचित एन्जॉय ग्रुपसाठी फसला होता, ती संकटमोचकवाली इनिंग खेळली गेली होती ना 3 चेंडूमध्ये त्या 14 धावा लगावल्या होत्या ना प्रणयने आणि त्या फायदेशीर ठरल्यात आता या मुवमेंटला. 2 चेंडू 8. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण तरी इथे 1 धाव मात्र मिळेल. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. याचाच अर्थ आपण पाहिलं आता की मॅच पूर्णपणे हातामध्ये आली आहे. जवळजवळ आपण बघितलं हातामध्ये आली आहे परंतु जिंकली नाहीये. कारण की एक उमेदची किरण, जर ती उमेदची किरण आपण बघितली ना, एक किरण आमच्याकडे आहेत जे बसलेत, पण दुसरीची उमेदची किरण ते गोलंदाज देतील का. वाईट या नो. 1 चेंडू 7. ती उमेदची किरण नाही येणार आहे. इथून आपण बघितलं सामना मात्र जिंकला एन्जॉय ग्रुप बेलकडी संघानं. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करेन बेलकडी संघाचं आणि टफ लक गायत्री माता ससुबाडा संघाचं. कारण की चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्या मात्र चुका ह्या मागात पडल्या आणि त्याच चुकांमुळे मात्र तुम्ही या स्पर्धेला आपण पाहिलं तर मुकला आहेत. आणि नक्कीच तारीफ करेन तुमचं सुद्धा, नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल.